हॅलो. हॅलो साहेब, शिवाजीराव गायकवाड ना? आवाज भूजनाचा. हो बोलतोय. आपण कोण? सर मी माळेगावहून बोलतो, मारुती भरडे. बर, काय होता विषय बोला. सर 5-6 दिवस झाले तुम्हाला फोन करायला मी. थोडं आपलं शिवरस्त्याचं चालू आहे, निवेदन द्यायचे. निवेदन दिलेलं आहे. बर, कोणाला दिलेलं आहे? आम्ही 7-8 शेतकरी थांबलो तर तात्या पंपाच्या पाठीमागं. बर बर. आता सध्या तिथेच आहेत का तुम्ही? हां, आम्ही तिथेच आहोत साहेब. तुम्ही नंतर हेल्प करा आम्हाला. गोरगरीब शेतकरी आहेत सगळे, शेतमजूर असल्याने आहेत, बारीक शेतकरी आहेत. नक्कीच नक्कीच. हां, तुम्ही नंतर सहकार्य करा. येता का तुम्ही? ठीक आहे ठीक आहे, येतो आता. जोडून विनंती साहेब तुम्हाला. हां, चालेल चालेल, ठीक आहे. तात्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे म्हटलं का? तात्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागं पूर्वेला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. एक 7-8 शेतकरी थांबलो साहेब, आम्ही वाट बघत बरं का. चालेल चालेल, येतो मी 15-20 मिनिटात येतो. हां, म्हणजे आम्हाला तहसीलदार साहेब 2-3 बाऱ्या येतो येतो म्हणून आले नाही. तुम्ही तर आम्हाला सहकार्य करा, नम्र विनंती. नक्कीच नक्कीच, ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके, ठेवू का साहेब? हो सर, ओके ओके. हां, या. ओके. तर मित्रांनो, मी सध्या आलो आहे अहमदपूर शहराच्या बाहेरून. इथून जो बायपास गेलेला आहे, तात्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागचं हे दृश्य आहे. तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला जो गेलेला आहे तुम्ही, हा बायपास रस्ता गेलेला आहे. आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे मागील 6 दिवसापासून काही शेतकरी मला फोन करत आहेत की आमची काहीतरी अडचण आहे रस्त्या संबंधीची, शेतात जाण्याचा रस्ता अडवण्यात आलेला आहे आमचा, अशा काहीतरी कारणावरून मला फोन लावण्यात आलाय. आणि ते शेतकरी या ठिकाणी आहेत, नेमके कोणते शेतकरी आहेत ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. नेमकी त्यांची काय अडचण आहे हे सुद्धा बघूया. मला फोन कोण लावलेला? भरडे कोण आहेत तुम्ही? हा, तुम्ही मारुती भरडे आहेत का? सर, तुम्ही मला फोन लावला होता. नेमकी काय अडचण आहे आणि कधीपासूनची अडचण आहे? सर, आम्ही जन्मल्यापासून ह्या रस्त्याने येतो. आमच्या अगोदर ही दोघाची बी जमीन या ठिकाणी आहे आणि शिवरस्ता असल्यामुळे आम्ही येत होतो. आणि शिवरस्ता हा आजपर्यंत खुला होता. या 2 वर्षापासून हा शिवरस्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि शिवरस्ता ज्या ठिकाणी ज्यावेळेस बंद केला त्यावेळेस आम्ही हा अर्ज तहसीलदार साहेबांना केलेला आहे. आणि अर्ज केलेल्या दिवसापासून तहसीलदार साहेब आज उद्या इलेक्शन लागलं, ड्युटी लागली असं म्हणत आहेत. आणि 2 नोटिसा देऊन सुद्धा त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी 3ऱ्या नोटीसला कलेक्टर साहेबाची मीटिंग लागलेली आहे म्हणून त्या दिवशी सुद्धा टाळले. आणि ते टाळल्याच्या नंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला की आमरण उपोषण केल्याशिवाय आम्हाला रस्ता मिळणार नाही. हे आमच्या मनाला कळाल्यानंतर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिला. आणि आमरण मरणाचा इशारा दिल्यापासून माननीय गायकवाड साहेबांनी इतर सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं आणि गायकवाड साहेबाला आम्ही असं फोन केला की साहेब आमची अडचण आहे, आम्ही मरण्यास तयार आहोत असं म्हणल्यानंतर गायकवाड साहेबांनी आमचा आवाज ऐकले आणि आमच्या आवाजाला ओढ देण्याचं काम गायकवाड साहेबांनी केलेलं आहे. मला सांगा, दोघांचाही रस्ता आहे असं तुम्ही म्हणालात, कोण आहेत पुढचे शेतकरी, त्यांचं नाव काय आहे आणि कशासाठी अडवण्यात येते हे त्याचं कारण काय? साहेब, समोरचे शेतकरी गोपाळ बापूराव शेळके, मनोरथ बापूराव शेळके, गोविंद बापूराव शेळके हे तिघे आहेत. आणि आम्ही बारीक शेतकरी सर्व न्याय मागलेले केशव गणपती गाडगे, मारुती चन्नप्पा भरडे, गंगाधर चन्नप्पा भरडे, बालाजी चन्नप्पा भरडे, सतीश विशांबर शेळके, हनुमंत विशांबर शेळके, भाऊराव विशांबर शेळके, केशव गणपती गाडगे असे शेतकरी आहेत. यांना अत्यंत अडचण आहे. खालून पाझर तलाव आहे, पाझर तलाव भरल्याच्या नंतर आम्हाला कसल्याच प्रकारची आमच्या शेतामध्ये खचण्यासाठी किंवा ये जा करण्यासाठी रस्ता नाही. जे निवेदन तुम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे ते निवेदन मला बघायचं आहे. नेमकं कुठं आहे ते निवेदन? कशा पद्धतीने दिलेलं आहे तुम्ही निवेदन बघायचं? हा, तर हे निवेदन जे आहे, माळेगाव खुर्द व अहमदपूर मधील शिव मोकळी होत नसल्यामुळे आमरण उपोषण करण्यासाठी जे बसणारे आहेत हे शेतकरी, किती तारखेला बसणार आहेत तुम्ही? 11 जून रोजी अहमदपूरच्या तहसील कार्यालयासमोर हे शेतकरी बसणार आहेत. आता या निवेदनामधला मजकूर वाचल्यानंतर माझ्या लक्षात येत आहे
तुमचं मूळ गाव कोणतं आहे? मूळ गाव माळेगाव खुर्द. तुम्ही राहायला सध्या कुठे आहे? माळेगाव खुर्दला. आणि हा रस्ता जे आहे माळेगाव मध्ये येतो का अहमदपूर मध्ये? हा रस्ता माळेगाव मध्ये बी येतो आणि अहमदपूर मध्ये बी येतो. दोन्ही गावाची सीमा हद्द आहे आणि ही हद्द असल्यामुळं आम्ही ह्या कुणाच्या शेतकऱ्याची नुकसान न होता हद्दीनं आम्ही ये जा करत होतो. आणि दोन्ही बाजूला तेच वावर असल्यामुळं शिव हद्द नष्ट केली आणि हद्द नष्ट केल्याच्या नंतर इथून यायचंच नाही म्हणून कंप्लीट त्यांनी ताराचं कंपाऊंड केलेलं आहे. तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. आणि ताराचं कंपाऊंड केल्यामुळं पाऊल रस्ता तर नाहीच, कुठल्या बी प्रकारची वाहनं तरी यायचं पुढेच गेलं. पाऊल रस्ता सुद्धा बंद केलेला आहे आणि वाहनं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये वाहनाशिवाय शेतीची मशागत कसली बी राहिलेली नाही. तर हे एवढी अत्यंत महत्वाची आणि मोठी अडचण असल्यामुळं आम्ही एवढे पाऊल मरणास तयार झालेले आहोत. अमरण उपोषण म्हणजे मरणे, नाहीतरी रस्ता देणे. आणि मी स्वतः मारुती चन्नप्पा भरडे माळेगाव खुर्द इथला रहिवासी असून रस्ता निघाल्याशिवाय अमरण उपोषण नाही. मी मरणार तर आहे एक, नाहीतरी रस्ता तर मला पाहिजे एक. दोन्हीपैकी याच्यामध्ये मी तयार आहे. एवढी माझी विनंती ऐकून आणखीही शासनाने प्रशासनाने माझी विनंती ऐकावी आणि रस्ता तयार करून देण्याचा प्रयत्न करावा. रस्ता करून देण्यात यावं ही माझी विनम्र अशी विनंती आहे. त्यातला माल सुद्धा घरी नेण्यासाठी रस्ता नाही, कसल्याच प्रकारचा रस्ता नाही. स्वतः शासनाने प्रशासनाने येऊन बघावे आणि आमच्या मागणीला न्याय मिळावा एवढ्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि ही हद्द 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षाच्या मध्ये नष्ट करण्यात आलेली आहे. ती नष्ट हद्द केल्यापासून आम्ही तहसीलदार साहेबाच्या मागे लागलेलो आहोत. रस्ता आम्हाला योग्य शासनाच्या हद्दीवरूनच सीमेवरूनच मिळावं असं आमचा प्रयत्न आहे. मी तुमच्याकडे पुन्हा येईन. आणखी या ठिकाणी हे नागरिक आहेत, शेतकरी जे आहेत. तुमचं नाव काय आहे? बर्डे सोमनाथ बालाजी. काय नेमकं अडचण काय आहे आणि किती दिवसापासूनचं हे प्रकरण सुरू? हे प्रकरण 1-1.5 वर्षापासून प्रकरण चालू आहे. की मी सोमनाथ बर्डे बोलतो. ही जमीन माझ्या वडिलाच्या नावे आहे. शिव हद्द वडिलोपार्जित सर्व आमचे वडील आजोबा पणजे आजे सगळे शिववर येण्या जाण्याचा वापर करत होते. हद्दीहून येत होते सगळे शेतकरी, सर्व शेतकरी पुढील. पण 1 वर्षापासून हद्द नष्ट केल्यामुळं, शिव नष्ट केल्यामुळं पर्यायी मार्ग आम्हाला दुसरा कसलाच नसून पूर्वे बाजूला पाझर तलाव असल्यामुळं आणि आडीणाऱ्या शेतकऱ्यांनी फोडल्यामुळं, ताराचं कंपाऊंड केल्यामुळं आम्हाला दुसरीकडे कसल्याच पद्धतीचा मार्ग नाही. तरी ह्या संदर्भात तहसीलदार साहेब यांना 1 वर्षापासून 2 वेळेस निवेदन देऊन, तहसीलदार साहेबांनी 3 वेळेस नोटीस देऊन, एकदा ही स्पॉट जाय मोक्यावर तहसीलदार साहेब किंवा त्यांचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी आलेले नाही. तुम्हाला तर नोटीस दिली परंतु ते स्वतः आले नाही? आलेलं नाही. त्यांचा तलाठी आला नाही, मंडळ अधिकारी आला नाही किंवा कुणीच आलेलं नाही. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेतलेली आहे का? उपजिल्हाधिकारी जे आहेत, उपविभागीय अधिकारी, त्यांच्याकडे आहे हे प्रकरण? उपविभागीय अधिकाऱ्याकडे जे अडवणारे शेतकरी आहेत त्यांनी मागणी करून एक स्थगिती दिली होती. पण स्थगिती पुन्हा मॅडम म्हणजे पुन्हा स्थगिती एसडीएम मॅडमनी उठवलेली असून कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा पुन्हा आदेश दिल्यानंतर तहसीलदार साहेबांनी नोटीस देऊन सुनावणीची तारीख देऊन सुद्धा यांनी काही कसल्याही पद्धतीची कारवाई केलेली नाही. एक काकू सुद्धा आहेत माझ्यासोबत, याच यांच्या शेतकऱ्यांमध्ये सहभागी आहेत. काकू, तुम्हाला काय सांगायचं या प्रकरणाबद्दल? काय नाही, आम्ही इथून शिवण लहानपणापासून, मी इथं जन्म माझा इथंच झालेला आहे. मी इथं दिले मला. मी लहानपणापासून ह्या रस्त्याने येत जात होते शिवण. मग हे शिव कोण नको बाबा, नष्ट करू नको. शेतकऱ्यासाठी रस्ता आहे, गरीबासाठी. आमची शेती थोडी आहे, येणं जाणं इथूनच आहे. खालून तळ आहे, वरून रोड आहे. आम्ही कुठून यावं? नाही मी तुम्हाला येऊ देत नाही. मला तसं नाही जमत. शेतकऱ्याला जाऊ द्यावं लागतंय. सरकारची शिव आहे, सरकारी रान आहे. थोडं तरी आम्हाला जायला येऊ दे, थोडं तर दे. जायला रस्ता दे. नाही देत, काय करणार आहो करा म्हणलं. आमच्या संग धकालुटी केल्यावर मग आम्ही बघते गरीब माणसं त्याला ह्याच्या नादाला लागा, त्या कांद्याला खतम करतो म्हणला. मी म्हणलं नको बाबा,
म्हणजे हात जोडते आमच्या वाटून. आम्ही गरीब माणसं आहे, कशाला खतम करतो, कशाला मारतो? हा, कुणीतरी कुठून तरी देईल, कुणीतरी आमचा मायबाप होईल. ही शिव रस्ता आहे, कुणीतरी सोडून देईल, कुणीतरी मोकळा करेल, कधी ना कधी करेल. मग तहसीलदारकडे गेले हे ना, प्रत्येक तहसीलदारांना नोटीस, तहसीलदारावर दबाव टाकला ते येऊ दे ना गेली दबावाने. त्यांना यायला तयार नाही. मग आता सुटवर पळा आम्ही, असं तरी तुमच्याकडे आलो आम्ही. ही आम्हाला फक्त एवढी शिव मोकळी करून द्या, यायला जायला रस्ता मला, बस दुसरं काही करा सरकारी राहा. काका समोर या तुम्ही, तुमचं काय म्हणणं आहे मला ऐकू द्या. कसं आमचं म्हणणं की पहिलं जे रस्ता होता ते तसंच त्याने देव, शिव जे पुढे का नाही, शिव पुढून ये, आम्हाला का आहे ते रस्ता देव, आम्हाला यायला जायला दुसरी काही अडचण नाही. मोहरी आमच्या पुढे गाडगे आहेत, गाडगेच्या पुढे शेळके आहेत, त्याला पुन्हा आमचे सुभाष भरडे बी आहेत पुढे. ते रस्ता ते नदीला गेलेत की आम्हाला फक्त रस्ता देव, आणि आम्ही रस्ता देव म्हणलं तर आम्हाला लोटालोटी केले, ऐकायला गेले. आणि तुम्ही जरी दुसऱ्या आमच्या काया वावरानं सुद्धा येऊ नका, तुमचं यायचं काम नाही असं म्हणून आम्हाला धक्काबुक्की केलेत. म्हणून आम्ही उपोषणाला बसणार. तर त्यामध्ये तुमचा सहभाग आहे का? तुमचं काय वय आहे? आमचं वय मग काहीतरी 65च्या पुढे गेला असेल. तर तुम्ही त्या आमरण उपोषणामध्ये बसणार आहेत? हा, बसणार आहेत. मी पुन्हा भरडेकडे जाणार आहे. सर मला सांगा, हे प्रकरण न्यायप्रविष्ट सुद्धा आहे का? न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असल्यानंतर माझा प्रश्न अगोदर ऐकून घ्या. न्यायप्रविष्ट असल्यानंतर मग तुम्ही तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कसं कोणत्या आधारे जात आहात? तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्जाच्या माध्यमातून, कागदाच्या माध्यमातून जात आहोत. कागदाच्या माध्यमातून गेल्याच्या नंतर त्यांनी आज उद्या असं टाळाटाळ करतात. असं परिस्थिती चालू आहे सध्याची. आता 11 जून रोजी उपोषण करणार आहात तुम्ही. अगदी 3 दिवसावरती तुमचं आमरण उपोषण बसण्याला वेळ आहे. आणि जर समजा या प्रकरणाकडे जर इथल्या स्थानिक प्रशासनाने जर लक्ष नाही दिलं तर पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? ह्याच्या पुढचे अधिकारी असतील ना, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा अधिकारी असेल, उपविभागीय अधिकारी असेल, विभागीय अधिकारी असेल, कमिशनर अधिकारी असतील, कुठेतरी आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गपची बसणार नाही. अहमदपूर आणि माळेगाव या दोन्ही हद्दीतील हा दगड या ठिकाणी असताना एक चांगले माणसं, मोठे माणसं आपल्या यांच्या सोबत आपल्याला जमत नाही, खेटायला येत नाही, आपण गरीब माणसं यांच्यामध्ये पडू नये म्हणून एक 4 ते 10 फुटाच्या अंतरावर माझ्या रानामध्ये कालवा काढून घेतलं साहेब. आणि ह्या दगडाच्या खुणेपासून कालवा कुण्या ठिकाणी आहे ते बघा तुम्ही यापुढे. आणि हा कालवा दंडीमुडपीने काढण्यात आलेला आहे. एवढा अन्याय आम्ही सहन करत आहोत बारके शेतकरी. एकूणच जर पाहिलं तर मागील 1.5 ते 2 वर्षापासून हा शिवरस्त्यासाठीचा जो वाद निर्माण झालेला आहे, माळेगाव येथील शेतकरी हे माझ्यासोबत होते. ही आपण पहिली बाजू बघितलेला आहे. कारण 2 पार्ट्या जेव्हा समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील का, किंवा एकमेकाच्या सांगण्यावरून नाही तर मध्यस्थी असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्याच्या माध्यमातून यावरती काही तोडगा निघेल का, हे मात्र बघणं औचित्याचं ठरतंय. आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत की समोरच्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी यांचा रस्ता रोखून धरलेला आहे, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. आवाज बहुजनांचा.